नमस्कार. एम.एच. माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजलाय. त्याच अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती घडामोड सुरू झाली आहे. अनेक पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्याच्यासोबत प्रचार यंत्रणा ही अगदी सुसज्ज पद्धतीने सक्रिय झाली आहे. त्याच अनुषंगानं ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवार जे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याच अनुषंगानं बेलसर पंचायत समिती गणामधून कैलास पंढरीनाथ जगताप यांनी BJP कडून जे आहे भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये बोलण्यासाठी कैलास भाऊ जगताप आहेत. भाऊ, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नमस्कार. काय सांगाल, पहिला प्रश्न, कसा चालू आहे प्रचार? आम्ही कालच सकाळी शुक्रवारी सकाळी तालुक्याचे कार्यक्षम माजी आमदार संजयजी जगताप सर, तसेच माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, तसेच सर्वच बेलसर गावचे बेलसर गणातील भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून अगदी झोकून देऊन काम करणारे माझे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये व माझ्या बेलसरच्या नागरिकांच्या महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व बालसिद्धनाथ मंदिरामध्ये नारळ वाढून या प्रचाराचा शुभारंभ केला. अतिशय उत्साही वातावरणामध्ये बेलसरच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली. अतिशय मोठ्या संख्येने बेलसरचे ग्रामस्थ व बेलसर गणातील निवळूंज वाळूंज खळद या पंचकृषीतील ग्रामस्थ या नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. अतिशय सुंदर असं नियोजन. जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार अजय कैलासराव विंगळे हे बेलसर माळशिरस गटातून जिल्हा परिषदसाठी BJPचे अधिकृत उमेदवार आहेत. ते सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी होते. अतिशय उत्साहात त्यानंतर आम्ही गावोगावी जाऊन म्हणजे प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत गावोगावातल्या कोपऱ्यात जाऊन आम्ही माता भगिनींचे आशीर्वाद घेणार आहेत. आमच्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन ऐकणार आहोत. तसेच युवक मित्रांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. या भविष्यात या बेलसरच्या किंवा बेलसर गणातील सर्व माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व माझे युवक मित्र असतील, यांनी मी जे गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 10 विविध कार्यक्रम या सर्व आबालवृद्धांसाठी म्हणजे समाजातला अगदी शेवटचा केंद्रबिंदू मानून त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मी जे कार्यक्रम या BJPच्या माध्यमातून राबवले, त्याचा आशीर्वाद म्हणून, त्याचं केलेलं कामाचं मोबदला म्हणून मला या सर्व जनतेने आशीर्वादारूपी ही मला आज बेलसर गणातून भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळाली. मी प्रथमतः सर्व माझे ज्येष्ठ पक्षातील संजयजी जगताप सर असतील, अशोकराव टेकवडे असतील, गंगारामदादा जगदळे असतील, बाबाराजे जाधवराव असतील, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी ओढणे असतील, या सर्वांच्या पुढं कृतज्ञता व्यक्त करतो की यांनी मला या ठिकाणी लढण्याची संधी दिली. या संधीचं मी सोनं करून हे BJPचं नक्कीच या ठिकाणी कमळ फुलविल एवढा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. तसे पाहता मी काही राजकारणी माणूस नाहीये. मला एक समाजाप्रती काम करण्याची पहिल्यापासूनच आत्मीयता होती. अगदी 9वी 10वीला असल्यापासून मला अशी आवड होती. मग आम्ही कुठंतरी एक मंडळ स्थापन केलं. आमच्या घरापाशी जवळ एक छोटंसं लहानपणापासूनच आवड असल्यामुळे सगळ्या मुलांना एकत्र करायचं, गणपती मंडळ त्याची स्थापना केली. ती गणपती बसवणं, त्याची मिरवणूक करणं, लोकांना त्याची त्यातून आवड निर्माण होत गेली. आणि त्यातून पुढं मी मग जसं म्हणजे 10वी 11वीला असेल तसे मग मुलांच्या प्रश्नासाठी आम्ही कॉलेजला असताना तिथे STचं पास वगैरे काढताना त्रास द्यायचे किंवा ST वेळेवर लागत नव्हती. त्यावेळेस सुद्धा मग आम्ही त्यासाठी तिथे आंदोलन केली होती. तर मग तो एक कॉलेजला होता. हा, कॉलेजला. तेव्हापासून माझ्या आयुष्यात तो एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर मग मी विविध युवकांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा घेत गेलो, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेत गेलो. त्यानंतर मी आता हा ट्रेड चालू आहे बैलगाडा शर्यत, हेही युवकांसाठी 2-3 वेळा विविध ठिकाणी त्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं. काही ठिकाणी त्या युवकांसाठी त्या ठिकाणी बक्षीस रूपी मदत केली. युवकांसाठी मी नोकरी महोत्सव सुद्धा घेतलेत.
युवकांना उभं राहण्यासाठी विविध बँकेचे कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी महामंडळ असेल, अजून विविध असे महामंडळाचे युवकांना त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मी त्यांना ते कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर महिला भगिनींनाही बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलेचा आमच्या म्हणजे ह्या भागामध्ये सर्वसामान्य महिला आहेत. फार काही असं हा भाग म्हणजे तसा पाण्याची खूप भीषण टंचाई या ठिकाणी उन्हाळ्याच्या ह्याच्यात असते. त्यावेळेस मग महिलांचं घरीच असतात, कुठं काम वगैरे नसतं. अशा वेळी महिलांना रोजगार उपलब्ध बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रयत्न केलेले आहेत. शेळी मेंढी असेल, त्यांच्यासाठी छोटे छोटे कुक्कुटपालन असेल, त्यासाठी परत मसाले उद्योग वगैरे यांच्यासाठी छोटी छोटी अशी उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहेत. त्यातून काही माझ्या माते भगिनींचे आज व्यवसाय सुद्धा उभे राहिलेले आहेत. तसेच आपण पाहता की आज ग्रामीण भागामध्ये अतिशय सगळ्या सरकारने योजना दिलेल्या आहेत. समाजासाठी सगळ्या योजना या ठिकाणी युवकांच्या बरोबर महिला भगिनींसाठी त्यांचा 8 मार्च जागतिक दिन असतो. या जागतिक महिला दिनानिमित्त मी किंवा माझ्या फॅमिलीने, माझ्या मिसेस सुद्धा मला तेवढ्याच समाजकारणासाठी साथ देत असती. आम्ही महिलांसाठी विविध आरोग्य शिबिर राबवतो. त्याचबरोबर महिला सन्मान, ज्या महिला विविध व्यवसाय करून आमच्या बेलसर गावचं नाव लौकिक वाढवतात अशा दाम्पत्यांचा आम्ही योग्य असा सन्मान सोहळा दरवर्षी या गावामध्ये आयोजित करत असतो. त्याचबरोबर महिलांसाठी, महिलांच्या बचत गटासाठी आम्ही विविध प्रकारे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असतो. त्याचबरोबर महिलांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज योजना, त्याचं बँकिंगचं ते मार्गदर्शन करत असतो. महिलांसाठी कर्ज उपलब्ध करून देत असतो. या महिलांना आम्ही दिवाळीच्या दरम्यान पती पत्नी आम्ही एक भाऊबीची छोटी भेट म्हणून प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही साडी वगैरे अशा प्रकारचे महिलांचं जास्तीत देत असतो. त्याचबरोबर या महिलांना नवीन नवीन व्यवसाय उभारता यावेत, त्यांच्या आधुनिक पद्धतीने त्यांना व्यवसाय करता यावेत यासाठी प्रशिक्षणाचं असं सारखे काही ना काही महिलांसाठी आम्ही कार्यक्रम राबवत असतो. गावातल्या ज्येष्ठांचा सन्मान सोहळा असेल, शिबिराच्या बाबतीतही वेगवेगळे शिबिर आम्ही कायम आयोजित करत असतो. विशेष करून सांगायचं झालं तर दुष्काळी एरिया म्हणून आपल्या एरियाकडे पाहिलं जातं. त्या अनुषंगानं तुम्ही टँकर व्यवस्था किंवा चाऱ्याची व्यवस्था याच्याबद्दल काय सांगाल? कसे उपक्रम होते? आता तसे पाहता दरवर्षीच थोडा 2-3 महिने हे दुष्काळाचे जाणवतातच. त्या काळामध्ये लोकांची मी सर्व परिस्थिती पाहिली आहे पाहण्यासाठी. मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायतीवर प्रचंड ताण आहे. आमच्या ग्रामपंचायतीला इतर सोर्स नाही आहेत उत्पन्नाचे, तरी सुद्धा ग्रामपंचायतीने सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून सर्वत्र होत नाही. पण मग बेलसर गावचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये मी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या वतीने काही वर्ष या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये हे करून त्यांना मागणी करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली. त्यांनीही आम्हाला 1-2-4 महिने त्यावेळेस पाणी पुरवलं. नंतर काही काळ मी स्वतः माझ्या स्वखर्चाने 2-3 महिने पाणी पुरवलं. म्हणजे लोकांसाठी मी 24 तास काही ना काही करत असतो. त्यानंतर चारा, या पूर्ण बेलसर गावासाठी मी चारा वाटप केलेला आहे. अशा विविध योजना मी सारख्या बेलसरच्या नागरिकांसाठी किंवा या भागात पंचक्रोशीत राबवत असतो. याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही निवडणूक लढवताय, खरं म्हणजे बीजेपीतून लढवताय. राज्यात बीजेपी आहे, केंद्रात बीजेपी आहे. कसं बघता याच्याकडं? या सगळ्यांचा फायदा तुम्हाला गणामध्ये कशा पद्धतीने होईल? नक्कीच याचा फायदा आम्हाला होणार आहे. कारण की देशात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवाभाऊ आणि हे सरकार असल्यामुळं तळागाळातील जनतेला ह्या सरकारने नक्कीच विविध योजनेच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी शेतकरी सन्मान योजना असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला या सरकारने आधार देण्याचं काम त्यातून केलेलं आहे. त्याचबरोबर महिला सन्मान योजना असेल, त्याही महिलांना
आपण पाहता 1,500 रुपये या सरकारच्या माध्यमातून दर महिन्याला येत आहेत. बरोबर, त्याचबरोबर विविध योजना या सरकारने तळागाळातील जनतेसाठी केलेल्या आहेत. अगदी शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजना जातील अशी व्यवस्था या सरकारने केल्यामुळं अगदी सामान्य माणूस या सरकारवर खुश आहे आणि त्याचाच फायदा मला या बेलसर पुरंदर पंचायत समिती निवडणुकीमध्ये 100% होणार आहे असा विश्वास व्यक्त मी या ठिकाणी करतो. आता एका बाजूला तुम्ही इतिहासामध्ये किंवा इथून पाठीमागे केलेल्या कामांचं वर्णन केलं. नक्की पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही निवडून आलात, तर पुढचं तुमचं विजन काय असेल? कुठल्या कुठल्या पद्धतीची कामं तुमच्या माध्यमातून या गणामध्ये केली जातील? तसे पाहता माझा हा समाजकारणाचा पिंड आहे. मला राजकारणापेक्षा समाजकारणच आवडतं. परंतु तुम्ही पाहता की समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली तर ते जे गाडी म्हणजे आपण पाहतो म्हणतो 50च्या स्पीडने पळणार आहे, ते राजकारणाची जोड मिळाली तर 100च्या स्पीडने पडते, म्हणजे वेग दुप्पट होतो. त्या अनुषंगाने आज आपण जर मी या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आल्यानंतर विविध गावचे भरपूर प्रश्न आहेत अजून मार्गी लागलेले आहेत. आपण पांदन रस्ते पाहता, आता सरकारने ती योजना आणलेली आहे, परंतु आपण तिथं असल्यानंतर आपण हक्काने ते काम करून घेऊ शकतो. पांदन रस्ते असतील, परत विविध सगळ्या गावच्या पाण्याचे प्रश्न भरपूर मोठ्या प्रमाणात अजून आहेत. त्याचबरोबर लाईटचा प्रश्न आहे. आपण पाहता की आता सरकारने सौर ऊर्जेवरचे पॅनल आपल्या ठिकाणी या बेलसर गाणातच मला वाटतं 4-5 ठिकाणी होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी होताना आपण जर त्या ठिकाणी असेल तर आपल्या गाणासाठी आपण जास्तीत जास्तचा ते खेचून आणू शकतो. म्हणजे सरकारला जे शेतकऱ्यांना जी रात्रीची लाईट मिळत होती ते आपण दिवसाही उपलब्ध करून देऊ शकतो. अजून आपल्याकडं पर्यटनाला सुद्धा खूप वाव आहे. आपण पाहता हा बेलसर माळशिरस जो जिल्हा परिषद गट आहे तो अतिशय, तुम्ही इकडं भोलेश्वर झालं, इकडं पांडेश्वर झालं, नाझरे कप झालं, अजून खळद झालं, ह्या बेलसर झालं. ह्या बेलसर खळद जी शिवरायांची पहिली यशस्वी लढाई झाली स्वराज्याची, जी महाराजांनी जी एक हात जिंकली होती, ते हे बेलसर गाव. आणि हा बेलसर, निळुंज, वाळुंज, खळद हा पट्टा जिथं ते महाराजांनी मोगलाईच्या विरोधात लढून प्रथमतः विजय मिळवला होता. अशा या ऐतिहासिक भूमीमध्ये आपण एक ऐतिहासिक स्मारक करून इथेही पर्यटनाच्या विविध योजना आपण आणू शकतो. त्यातून इथल्या स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परत तुम्ही पाहता की सरकारच्या माध्यमातून शेजारी पारगावमध्ये किंवा या 7 गावांमध्ये आज विमानतळ येणार आहे, परंतु ते सुद्धा भूमिपुत्रच आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे या मताचा मी आहे. अगदी मी त्या शेतकऱ्यांच्या बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत राहील. जसं शेतकऱ्यांचं मत असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या बरोबर राहील. शेतकरी यस म्हणले तर आपण त्यांच्याबरोबर अधिकचा मोबदला मिळून हे करून, नाही म्हटले तरी त्यांच्या बरोबर मी राहील, हा मी शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. त्याचबरोबर आता होऊ घातलेले या ठिकाणी IT पार्क वगैरे होतात. जसं हिंजवडी आहे तसंच आपल्या पुरंदरचा हा भाग होणार आहे. आता पलीकडं तसे पाहता बेलसर आणि हाच भाग म्हणजे डेव्हलपिंगच्या दृष्टीने राहिलेला आहे. तसं पलीकडं जर IT पार्क वगैरे झाले, इकडे पारगाव साईडला विमानतळ झालं, तरी हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने किंवा विविध उद्योगाच्या दृष्टीने भरभरीत राहायला येईल एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. एका बाजूला एक पुरंदर उपसा सिंचन योजना म्हणूनही कार्यान्वित तुमच्या गटामध्ये आहे, त्याच्याबद्दल काय पुढे जाऊन सक्रिय सहभाग असणार आहे? शेतकऱ्यांच्या बाजूने कशी बाजू शेतकऱ्यांची मांडणार आहात? पुरंदर योजना ही अशोक भाऊ टेकवडे आमदार असताना 2004 साली, त्याच्या आधी युती शासनाच्या काळात त्याला मंजुरी मिळाली होती, पण प्रत्यक्षात ती योजना अशोकभाऊ टेकवडे आमदार असताना ती योजना कार्यान्वित झाली. त्यानंतर पाहतो आपण ह्या भागामध्ये प्रचंड दुष्काळाचे प्रमाण असायचं. लोकांनी त्या भागातनं स्थलांतर केलं होतं, पण ते पाणी आल्यानंतर आपण त्या भागाचा आज कायापालट पाहिलेला आहे. आज शेतकऱ्यांची प्रगती पाहिलेली आहे. त्या ठिकाणी आज शेतकरी सुजलम सुफलम झालेला आहे. परंतु हा झाला नदीच्या पलीकडचा भाग. त्यानंतर म्हणजे बेलसर झालं, निळून झालं, वाळून झालं, या खळद झालं, किंवा अशा भागामध्ये या भागाला ते पुरंदरचं पाणी येत नाही. त्या दृष्टीने मी
BJPचं सरकार असल्यामुळं आणि BJP सरकार हे शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार आहे, म्हणजे त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी. आणि मग मी या तालुक्याचे माजी आमदार संजयजी जगताप असतील, अशोकभाऊ टेकवडे असतील, बाबा जाधवराव असतील, गंगारामदादा जगदळे असतील, शेखरजी वडणे असतील, या सर्वांना म्हणजे विश्वास बोलून आम्ही अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांना या विषयात आम्ही सांगणार आहोत. अगदी 2-3 किलोमीटरची जरी आम्हाला पाईपलाईन मिळाली तरी हा भाग आमचा पूर्ण पाण्याच्या दृष्टीने सुजलम सुफलम होऊ शकतो. याच्यासोबतच पिसर्वे भाग असेल किंवा आपल्या इतर गावांमध्ये असेल, इथे कृषीचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, बागायती क्षेत्र भरपूर आहे, पुरंदर वृक्षाच्या अनुषंगाने ते झालंय. याच्यासाठी बाजार व्यवस्था तालुक्यामध्ये नाहीये. बाजार व्यवस्थेच्या बाबतीत काय नियोजन असेल पुढचं भविष्यात? निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आपण या ठिकाणी करण्याचा मानस पहिले सुद्धा ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु त्याला राजकीय इच्छाशक्ती पण तशी लागते. आणि आज सर्वसामान्य सरकार इथे आहे, त्यामुळे नक्कीच त्याबाबतही आम्ही पाठपुरावा करू आणि उपबाजार या पिसर्वे असेल, बेलसर असेल या भागामध्ये कार्यान्वित करू. ऐतिहासिक मगाशी उल्लेख केला की ऐतिहासिक भागांचा, खरं तर महात्मा फुलेंचं मूळ गावही खानवडी त्या कार्यक्षेत्रात येतं तुमच्यामध्ये. काय त्याच्याबाबत काय प्लॅन आहेत? तसे पाहता तुम्ही पाहिलं की समाजाप्रती महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या दाम्पत्यांचं योगदान तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे शिकवण दिली त्यातून प्रेरित होऊन मी आज समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी हळूहळू पुढे चाललेलो आहे. आज तुम्ही पाहता की आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा मी काही एवढा मोठा व्यक्ती नाही, मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. माझे वडील सुद्धा एसटी ड्रायव्हर होते, माझी आई गृहिणी, शेती करायची, आम्ही शेती करतो. परंतु माझं काही उत्पन्न असेल त्यातनं 10-20% का आहे ना, मी ते समाजासाठी वापरत असतो. तुम्ही आमच्या गावाच्या शाळेमध्ये येऊन पहा, प्रत्येक मुलासाठी मी दरवर्षी बॅग वाटप करत असतो, त्यांना वह्या देत असतो, म्हणजे पूर्ण स्कूलचे साहित्य मी त्यातून देत असतो. प्लस मला जे शक्य होत नाही ते मी काही समाजसेवी संस्थांची त्या ठिकाणी मदत घेत असतो. म्हणजे मुलांना त्या ठिकाणी A to Z अगदी पायातील बुटापासून शेवटच्या पॅड असेल, वही असेल, पेन असेल, कपडे ड्रेस असतील, हे मी दरवर्षी काही ना काही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याचबरोबर माध्यमिकच्या मुलांना सुद्धा वह्या वाटप वगैरे हे उपक्रम माझे सारखे चालू असतात. भविष्यात पुढे जाऊन मला या ठिकाणी पोलीस भरती केंद्र चालू करायचे आहेत, परत MPSC साठी अभ्यासिका चालू करायची आहे. त्याचबरोबर युवकांना काही प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम राबवायचे आहेत. आणि हाच महात्मा फुलेंचा वसा घेऊन मला समाजोपयोगी काम करायचे आहेत. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो. राजकारण हे मी फक्त 10-20% ठीक आहे, आपलं इलेक्शन आलं म्हणून, नाही तर माझा तसा राजकारणाचा पिंड नाही, माझा समाजसेवेचाच पिंड आहे. मी कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंबाचा विचार न करता त्यासाठी मी समाजाप्रती पूर्णपणे झोकून दिलं होतं. ज्याप्रमाणे तुम्ही सांगत आहात की सावित्रीबाई महात्मा फुलेंचं हे गाव आहे आणि त्यांचा वारसा तुम्ही कसा सांगणार, तर तुम्हाला एकच सांगतो, म्हणजे अतिशयोक्ती नाही, तुम्ही गावात सुद्धा विचारा. ज्यावेळेस प्लेगची साथ आली होती त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी स्वतः त्या रुग्णांना घेऊन त्यांच्या प्लेगने त्या ठिकाणी मृत्यू झाला सावित्रीबाई फुलेंचा. तसेच काम माझ्या हातून घडलं. मी त्यावेळेस विचार केला नाही. कोरोनाच्या काळात प्रचंड लोक दार लावून बसले होते, घरी येऊन देत नव्हते. अशा वेळेस मी पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं. मी माझ्या स्वतःचाही विचार केला नाही. त्यावेळेस असं काही समाजसेवेचं भूत माझ्यावर संचारलं होतं की आमच्या घरचे सुद्धा मला खूप ओरडायचे. परंतु मी त्याचा विचार न करता, अगदी एक उदाहरण तुम्हाला देतो, मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. 3 मुलं असताना एक म्हातारे आजोबा या ठिकाणी असे घोट्यात पडले होते. त्यांना मी पाहिलं आणि त्या काळात माझा जीव असा भरून आला. मग मी ॲम्ब्युलन्स बोलवली, त्या बाबांना
ॲम्ब्युलन्समध्ये घातला आणि सासवडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भरती केलं. नशिबाची साथ बघा, एवढे चांगले धंडाकट माणसं त्यावेळेस त्या घटनेत स्वर्गवासी झाले, परंतु ते बाबा आजही ठणठणीत गावात असतात, गावात फिरत असतात. त्यांचाच आशीर्वाद मला या ठिकाणी लागला. त्यावेळेस मला आठवतंय, मी पूर्ण गावाला सॅनिटायझर करण्यासाठी पूर्ण गावात कोरोनाच्या काळात औषध फवारणी केली. मी स्वतः असायचो त्यावेळेस. प्लस मला सोपानदेव हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप फुले व त्यांच्या पूर्ण टीमने प्रचंड सहकार्य केलं. आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णांची त्यावेळेस तपासणी केली होती. अख्खं बेलसर गाव त्यावेळेस आम्ही तपासलं होतं किंवा कोणाला ताप आहे का, कोणाला काही वेगळे आजार आहे का, प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही ते तपासलं होतं. त्यानंतरच्या काळात लॉकडाऊनमध्ये कोण कुठं जाता येत नव्हतं, काही नव्हतं. अशा काळात मी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली आणि किराणाचे किट वगैरे असतात, हे जे हातावपोट असणारे भरपूर लोक आमच्या गावात आहेत, त्या सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी ते किराणाचे किट पुरवण्याचं काम केलं. काही लोकांना आजारी असताना कुठं बेड उपलब्ध करून दिले, मास्क वाटप केलं. असं प्रचंड काम मी त्या कोरोनाच्या काळात मध्ये केलं. त्यानंतर त्याचाच आशीर्वाद म्हणून मला व माझ्या पत्नीला, आमच्या दोघांनाही या ठिकाणी बेलसर ग्रामपंचायतीमध्ये एकाच वार्डातून जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलं. दोघंही एकाच टायमाला एकाच वार्डामधून प्रचंड बहुमताने आम्ही दोघं निवडून आलो. हाच विश्वास आज ही जनता केलेल्या कामाचं विसर पडत नाही. 2 रुपये आज दिलं म्हणून तुम्हाला लगेच हे होत नाही. तुमचं सामाजिक प्रति काम पण पाहत असते आणि ही जनता, बेलसरची जनता माझ्या मागं ठामपणे उभी राहील. बेलसर गणातील जनता माझ्या बघत ठामपणे उभी राहील, एवढाच मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मुलाखतीच्या करता शेवटाकडे जातोय. सध्या मतदार जे आहे त्या मतदारांना उमेदवाराकडे काय पाहिलं पाहिजे, उमेदवाराकडे काय असलं पाहिजे? तसे पाहता आपण पाहत आहात की आताची इलेक्शन कुठल्या दिशेने चालली आहे, परंतु मतदार राजा हुशार आहे. मतदार राजाला जर हे बाकी उमेदवार वेळे समजत असेल तर ती परिस्थिती आज राहिली नाही. काय उमेदवार आज पैशाच्या जोरावर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम घेत आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा फंड आहे. परंतु मी तुम्हाला मगाशीच नमूद केल्याप्रमाणे मी काही इलेक्शन आलं म्हणून 3 महिने 4 महिने 2 महिने अशा प्रकारे समाजसेवा करत नाही. मी कायम लोकांच्यात असतो. लोकांच्या सुखदुःखात मी कायम उभा असतो. अगदी घरात वाईट घटना घडली तरी त्या ठिकाणी उभा असतो. घरात सुखाच्या असतात त्या ठिकाणी उभा असतो. लोकांच्या कोणत्याही प्रकारची वेळ येऊ द्या, मी त्या ठिकाणी उभा असतो. त्यामुळं लोक मला स्वीकारतील असं मला वाटतंय. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. माझं चिन्ह कमळ आहे. या कमळापुढचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून जातील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर नक्कीच हे होते कैलास जगताप. खरं म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये विविध इलेक्शनच्या अनुषंगानं विविध जे प्रचार दौरे आहेत, प्रचाराच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम आहेत ते घेतले जात आहेत. नक्कीच पुढे जाऊन आता नक्की चित्र काय असेल, गुलाल नक्की कुणाचा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनपूर्वक धन्यवाद.